टक्के कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारलेला आहे आणि माझं काम मी आतापासून अतिशय चांगल्या पद्धतीने चालू करणार. इथं पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न समोर आहे, काय सांगाल? पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, त्यानंतर वाहतुकीचा प्रश्न आहे आणि धूळ. आता सध्या म्हणजे धूळ आहे. धुळीचं कारण असं आहे की कार्यसम्राट राहुलजी आवाडे यांनी किती तर कोट्यावधीची जे ड्रेनेजची पाईपलाईन आणलेली आहे ते आपल्याला घालायचे काम चालू आहे. थोड्या दिवसासाठी, थोड्या महिन्याच्या कार्यकाळासाठी थोडी धूळ सहन करावी लागेल, कारण 25 ते 30 वर्षापूर्वी आपल्याला पाईपलाईन बदललेल्या आहेत, ड्रेनेजच्या पाईप घातलेल्या आहेत. गावची लोकसंख्या वाढल्यामुळं आता ते चॉकअप व्हायला लागेल. याचा हे लक्षात घेतल्यानंतर कार्यसम्राट राहुल आवाडेंनी मोठा निधी आमच्या इथं आणलेला आहे आणि त्या सगळ्या ज्या पाईपलाईन्स आहेत ते गल्लीमुळे आम्हाला घालायचे आहेत. छोट्या छोट्या गल्ली असल्यामुळं ते चॉकअप होतं आणि ते चॉकअप काढल्यानंतर त्या पाईपलाईन सगळ्या घातल्यानंतर आम्ही अतिशय चांगले रस्ते देऊ. कार्यसम्राट राहुलजी आवाडे याने म्हणजे तसा निधीसुद्धा आणून ठेवलेला रस्त्याचा सुद्धा. पण रस्ता आता लगेच आम्ही करू शकत नाही, कारण आम्हाला आतल्या अगोदर पाईपलाईन आम्हाला बदलावी लागेल आणि पाईपलाईन बदलल्यानंतर रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने होतील. वाहतुकीचा जो प्रश्न आहे सध्या, आता इचलकरंजीमध्ये वाहतुकीचा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना आम्हाला करायला लागतील त्या आम्ही करणार आहे. त्याच्यानंतर मी सतत आता सरळ माझ्या सगळ्या बैठकी आहेत, त्या बैठकी लावून ज्या ज्या काय गोष्टी असतील, ज्या ज्या काय प्रॉब्लेम असतील ते सगळे सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, ते मी निश्चितपणे करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद गुजरी समाजाच्या महापौर पहिल्यांदा पहिली महापालिका पहिला महापौर. फक्त गोंधळी समाजामध्येच हे वातावरण नाही आहे. BJP पक्षानं म्हणजे जे गोंधळी समाजाला जो मान दिलेला आहे, जो न्याय दिलेला आहे, हे फक्त गोंधळी समाजाचं नाही आहे. जे त्याच्याला लागून जे समाज सगळे असतील त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य उभारलेलं आहे. जर ह्या समाजाला जर न्याय मिळत असेल तर आमच्याही समाजाला न्याय निश्चितच मिळणार आहे. कारण फक्त आपण काम करायचं आहे, चांगलं काम करून दाखवायचं आहे आणि BJP पक्ष हे न्याय देणार आहे हे सगळ्या समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत आहे. त्यामुळे सगळे कार्यकर्तेसुद्धा जोमानं लागलेले आहेत आणि आमच्यासाठी ही चांगली बाब आहे की फडणवीस साहेबांनी आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी एक गोंधळी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्याचं इफेक्ट असा झालेला आहे की जर ह्या समाजाला जर न्याय मिळत असेल तर आमच्या सगळ्या पूर्ण समाजाला न्याय मिळणार आहे. ते आहे की ह्या समाजाला मिळतं तर आम्हाला सुद्धा मिळणार. तुमचा 6 वर्ष कार्यकाळ आहे तुमच्याकडं, काय योजना असेल स्मार्ट सिटी करायसाठी? स्मार्ट सिटी करण्यासाठी जे जे प्रयत्न करायला लागतील ते करणार आहे. माननीय डॉक्टर राहुल आवाडे हे अतिशय म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला निधी आणणारे ते आहेत. त्यांचा आणलेल्या निधीवर आत्तापर्यंत इचलकरंजीचं म्हणजे 4 वर्ष सत्तेत कोण नसल्यामुळं जो त्यांचा निधी येतोय, कारण हाल झाले असते जनतेचे, पण त्यांनी जो निधी आणला आहे ह्याच्यावर सगळं चालू आहे आणि तो जो निधी आलेला आहे तो तळागाळाकडून पोचवायचं काम मी करणार आहे. त्याच्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा खूप निधी आणणार आहे आणि गावाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहे.